शिवाजी भाऊंचा विजय झालेला आहे। चंदगड मतदारसंघातला हा जो जोश आपण बाहेर पाहतोय की कार्यकर्ता उत्साह आहे आणि जोश आहे। आपली पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? आता तुम्ही बघितला असणार एक महिना की सर्व माध्यमातून एक विषय होता की येणारा काळ एक नक्कीच बदल घडणार आहे आणि चंदगडच्या जनतेनं जो 50 वर्षाचा इतिहास आहे तो पुसायचा ठरवला आणि नवीन इतिहास लिहायचा त्यांनी ज्या वेळेला शिवाजीरावांनी निश्चित केलं की मी या निवडणुकीत उभारणार आहे तर त्यावेळेलाच त्यांचं हे नियोजन चालू झालं आणि प्रत्येक तळागाळातनं प्रत्येक गावातनं गल्लीतनं संघटनातनं महिला वर्ग युवा वर्ग प्रत्येक ठिकाणी शिवाजीरावांची आमदारकी करण्याची इच्छा चालू झाली आणि तीच आज भरघोस मतानं ती आज तुम्हाला पाहायला मिळत आहे। एक बेळगाव सीमा भागातून शिवाभाऊंना काय या ठिकाणी शुभेच्छा देऊ शकताय की चंदगड मतदारसंघाचे आमदार झालेले आहेत? मी मागच्या 4 दिवसापूर्वी सुद्धा माध्यमातून सांगितलेलं आहे की हे एकमेव नेते आहेत ज्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये सीमा प्रश्नाबद्दल उल्लेख केला की तो न्यायप्रतिष्ठा असताना मी त्याला बळकटी किंवा तो व्यवस्थित त्याला चालना मिळू देत ह्याची मी दखल घेईन असं त्यांनी त्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं आणि त्या जाहीरनाम्याला अनुसरून आम्ही एक प्रत्येक माध्यमाला मी आवाहन केलं होतं की येणाऱ्या निवडणुकीला नक्कीच तुम्ही शिवाजीरावांना मतं द्या आणि त्यांना आम्ही विधानसभेत पाठवू जेणेकरून आपल्या एक सीमा प्रश्नासाठी एक बळकट मिळेल आणि मराठीत वरती होणारा अन्याय बेळगावातला तो कुठंतरी त्याला पांघरेल आणि त्याला थांबवण्याचं काम आज महाराष्ट्रातून हे नक्कीच शिवाजीराव करतील। आम्ही हे बेळगावकर असं खात्री नक्कीच बाळगतो। आपण एक बेळगावकर आहात आणि म्हणून हा विश्वास भाऊंच्या माध्यमातून तुम्ही देतात। भाऊंचे एक कार्यकर्ते म्हणून एक निष्ठावंत समर्थक म्हणून देखील इथं सातत्यानं महिनाभर आपण पाहतोय की तुम्ही काम करतात। तर चंदगडकरांचा आज उत्साह जो आहे किंवा आजरेकर असतील किंवा गडिंग्लज असतील काय त्यांच्या भावना आहेत की भाऊ आज न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीनं या फरकानं 24,000च्या अधिक आघाडीनं निवडून आलेले आहेत। 83,000चा हा जो लीड आहे त्या 83,000ची मतं मिळालेली आहेत आणि 24,000चा जी आघाडी मिळाली आहे याबद्दल आपलं मत काय असणार? मी मगाशीच सांगितलेलं आहे की तुम्ही जनतेनं ठरवलं होतं की या वेळेला इतिहास नवीन लिहायचा आपण आणि पुन्हा 50 वर्षाचं जे 60 वर्षाचं राजकारण होतं एक घराणेशाहीचं राजकारण म्हटले किंवा एक राजकारण जे इथं कुठंच त्याला विकासाचं हे नव्हतं नाव नव्हतं किंवा हा भाग दुर्गम भाग हा कुठंतरी चांगल्या ठिकाणी न्यावा एक चांगलं एक मेट्रोपॉलिटन सिटीला तर म्हणजे एक मोठी सिटी आहे कोल्हापूरची तसंच त्याचाही काय तर त्याचा एक सावळी याच्यावर पडावी हा कुठंच त्यात 50 वर्षात झाला नाही आणि तो भाग पुन्हा जर 5 वर्षांत 10 वर्षांत मागासवर्गीय होत गेला आणि तुम्ही पाहताय चंदगड जनतेची इतकी दयनीय अवस्था होती की इथं बाहेर गेल्याशिवाय नोकरी करता आलं नाही आणि त्यामुळं घरातल्या आई वडिलांना सोडून मुलाबाळांना सोडून एक आपला माणूस कायम करता करविता तो मुंबईत पुन्हा ह्याला वगैरे राहत होता आणि त्या लोकांनी ही युद्ध हातात घेतली की आम्हाला काहीतरी आमच्या चंदगड गडिंग्लज आजरा ठिकाणी आम्हाला कामासाठी काय तर आम्हाला जागा मिळेल। शिवाजीरावांचं त्यांनी कार्य 5-10 वर्ष बघितलेलं आहे की त्यांची ओळख त्यांचं जवळपास ह्या विधानसभेच्या असलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यानंतर मंत्रिमंडळातनं त्यांचं वचक बघितलंय आणि कुठलंही पद नसताना त्यांनी एवढे विकास कामं आणले आणि ते आमदार झाल्यानंतर का आणू नव्हे हा सगळ्यांनाच एक चांगला मोठा म्हणजे ट्रान्सपरन्सीचा काय त्यांना भाग मिळाला म्हणजे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं त्यांनी आपलं एक त्यांची क्षमता होती ती दाखवून दिली आणि ते पहिलेच असे आमदार असतील ज्यांनी आपली क्षमता दाखवून हे आमदार झालेत आणि तोच सगळा विषय धरून आज जवळपास हा 85 ते 85 ते 83,000चा टप्पा पार करायला हाच कारणीभूत आहे। जवळपास त्यांना एक 10 ते 15,000 मतं जय जवान जय किसान जो मेळावा झाला असा भूतोना भविष्यात झाला नव्हता आणि भविष्यातही आता शिवाजीरावच करतील आणि कुठल्या नेत्याच्या त्यात समत्र नाही आणि जे पुन्हा मुंबई कोल्हापूर बेळगाव गोवा इतर भागात जे मतदार आले जवळपास मला माझ्याकडे माहित आहे की 15,000 ते 20,000 लोक बाहेरनं आले
आणि त्यांनी फक्त शिवाजीरावांसाठी आले का आले की आपल्याला हे आमदार निवडून आल्यानंतर इथं आम्हाला कामासाठी, इथं आम्हाला आमचे जे काहीतरी रोजगार मिळेल आणि त्या रोजगारातनं आम्ही आमच्या आई बहिणींकडे राहू शकतो, आमच्या माता भगिनींकडे राहू शकतो, लहान मुलांकडे राहू शकतो, गावातील आपल्या म्हणजे मित्रपरिवाराकडे राहून आम्ही इथं आमचं दैनंदिन जीवन जगू शकतो. असा हा विषय जवळपास हे 25,000चं जे लीड ठेवलं ह्या लोकांनी शिवाजीरावांना त्या लीडनं याला कारणीभूत हेच लोक आहेत. तुम्ही माध्यमातून बघत आहे की महायुती सोबतच भाऊ राहणार असं एक प्रत्येकांचं आता म्हणजे त्यांच्या मित्रपरिवार मंडळांचे स्टेटमेंट्स आहेत की कारण या युती सरकारकडूनच आपल्याला लागणार आहे की जे एक आपल्या कार्यरत सरकार जे आहे ते आपलंच असल्यामुळं भाऊंसाठी हे सोपं झालेलं आहे की येणाऱ्या 5 वर्षात त्यांनी जे विकास कामं जे त्यांच्या कार्यरतमध्ये घेतलेत की प्लॅन केलेत ते नक्कीच ते डबल पटीनं एक्झिक्यूट करणार ही आम्हाला सुद्धा खात्री आहे. कारण आम्ही गेली 10 वर्ष त्यांचा आम्ही कार्यरत बघत आहे. एका फोनवरनं विषय संपवतात, त्यांना कुठं जायची गरज लागत नाही आणि त्यांचा एक प्रत्येक पक्षच म्हणून नव्हे महाराष्ट्रातल्या सर्व नेते मंडळींकडं एक वेगळी ओळख, एक वेगळा ठसा आहे, एक मैत्रीचा त्यांच्याकडे आहे. कुठलाही मंत्री राहिला तरी त्यांना एक आपुलकीनं बघतोय आणि त्यांचं जे कार्य आहे हे प्रामाणिक आहे आणि जे प्रामाणिक कार्य चंदगड दुर्गम भागासाठी आहे ते एका चांगल्या इथल्या गोरगरिबांना त्याचं फळ मिळतंय म्हणून तिथले मंत्रिमंडळ शिवाजीरावांना नक्कीच मदत करतात आणि येणाऱ्या काळात नक्कीच 5 वर्ष चंदगडकरांना भूतोन भविष्याचे विकास कामे इथं नक्की होणार आणि जेणेकरून बेळगावकरांना सुद्धा त्याचा फायदा होईल. पर्यटक स्थळांमध्ये तुम्ही जे म्हटलात तेही उद्या चांगल्या रीतीनं रोजगार मिळतील. इथं चांगल्या मोठ्या फॅक्टरी, आता 5 फॅक्टरी इन्स्टॉलेशनच्या जागा घेतलेल्या आहेत, प्लॅनिंग चालू आहे. त्यानंतर मोठमोठे अजून एक 2-3 ठिकाणी MIDC बसवायचं चालले आहेत. त्यानंतर जवळपास शिक्षण क्षेत्रातनं सुद्धा त्याला मोठमोठे युनिव्हर्सिटीज आणायचं, मोठमोठे कॉलेज, आर्मी स्कूल, सैनिक स्कूल आणायचं चाललंय. त्या रीतीनं भाऊंचे विचार त्यांनी देश फिरलेत, जग फिरलेत, त्यामुळे तो विकास कसा घडावा आणि त्याला त्यातला अभ्यास झालेत. त्यांनी काही लोकांना त्यांच्याशी सहवास असल्यामुळं की हे कसं घडतंय, हे कशा रीतीनं घडू शकतंय, त्यामुळं त्यांना तो बऱ्यापैकी अभ्यास झालाय आणि असा एक अभ्यासू व्यक्ती म्हणा किंवा एक तयार आहेत ते राजकारणासाठी आणि एक चांगला विकास कामासाठी आणायसाठी. आणि जे 100 कोटीचा निधी त्यांनी आणलाय तो एक साधं त्यांनी झळक दाखवलेला आहे आपल्या पद नसताना. आणि आत्ताच एवढे निधी येतील, एवढा विकास काम इथं घडेल की त्याला काय मला वाटतं चंदगड हे 5 वर्षात चांगल्याच एका उंचावरती महाराष्ट्रात जाऊन पोहोचेल. आणि येणाऱ्या काळात मला वाटतंय शिवाजीरावांचं एवढं एक वजन आहे की त्यांना मंत्रीपद जरी मिळेल अशी मलाही एक वैयक्तिक म्हणून मी खात्री बाळगतो की ते सगळ्या मंत्रिमंडळांच्या फार निकटवर्गीय आहेत आणि मला वाटतं एक कुणाची तर मर्जी लागेल की त्यांना मंत्री सुद्धा पद मिळेल. भावना